थँक्यू सो मच. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकत होतो. पश्चिम महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आणि सध्याच्या घडीला सर्वाधिक मागणी ज्या समालोचकाची आहे, अर्थातच आमचे सहकारी मित्र निलेश मर्डेकर सर यांचा आपण आवाज ऐकत होतो. त्या अगोदर आपण प्रवीण वंडुस्कर महाराज यांचा आवाज ऐकला. आजचा दिवस आपण पाहिलं ना तर बत्ती शिराळा तालुक्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण बत्ती शिराळा तालुक्याची आज आपण पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. मॅच आपण जर पाहिलं तर अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये अध्यक्ष योद्धा 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉसमध्ये काय घडलं तर अध्यक्ष योद्धा 11 या संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला की प्रथम आम्ही फिल्डिंग करू आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला बॅटिंग करायची आहे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते, परंतु मी विनंती करतो दोन्ही टीम आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. अध्यक्ष योद्धा 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करणारी टीम आपण जर पाहिलं ना तर अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स ही टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये टेनिस विश्व क्रिकेटमधला अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, अर्थातच मांगले गावचे सुपुत्र अनेक लोकप्रिय खेळाडू अर्थातच विजय पावले यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहताय. तर दुसऱ्या बाजूला आपण बॅटर जर पाहिलं तर सचिन वक्ते हे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अध्यक्ष योद्धा 11 संघाच्या माध्यमातून अमित गोलंदाजी मार्कवरती घेत आहेत. मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी आणि मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि बत्ती शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025च्या मॅच क्रमांक 3 कडे मी तुम्हाला घेऊन जातोय, जिथे मात्र अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स विपक्ष अध्यक्ष योद्धा 11 ही मॅच मात्र सुरू होते आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल, जिथे बॅटिंग करत असताना सचिन आणि त्यांच्या समोर आहेत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर अमित. टाळ्यांचा प्रतिसाद देतोय. पहिला बॉलला मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. पहिला बॉल बॅक टू द बॉलर खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट. पहिल्या बॉलवरती सिंगल घेताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आज मात्र आपण ही स्पर्धा पाहतोय. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटची पंढरी, सर्वांचंच आवडतं मैदान भूमिपुत्र मैदानावरती ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा धमाका. विजय पावले हे स्ट्राइक एंडला पहिला बॉल फेस करतील. पहिलाच बॉल कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. एक तर कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट. विजय पावले मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण सर्वजण पाहतोय. मित्रांनो पहा, क्रिकेट आपण जर पाहिलं खुल्या गटातील अनेक क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहेत, परंतु त्यातून मात्र वेळ काढलाय. कारण जिथून आपलं गावातून आपण सुरुवात केली तालुक्यासाठी क्रिकेट खेळताना आपण विजय पावले यांना पाहतोय. 32 शिराळा प्रीमियर लीग टेनिसची असो किंवा रबरची असो, त्यांना प्राधान्य देण्याचं काम विजय पावले यांनी सातत्यपूर्ण केलंय. आज पुन्हा एकदा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये ते खेळताना पाहतोय आपण. स्लोअर पद्धतीचा बॉल लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉल मात्र सरळ प्रेक्षकांच्या भेटीला जातोय. विजय पावले यांच्या बॅटमधून आलेला हा लेग साइडला पंच केलेला बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. सिक्सर. विजय पावले यांना तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत आणि या बॉलला अगदी प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलंय. 6 साठी षटकार. ओम साई MTC वाहिनीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सकाळपासून तेही खूप चांगल्या पद्धतीचं काम करतायत. कॅमेरावर खूप चांगलं आहे. 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही संपूर्ण स्पर्धा त्या ठिकाणी थेट प्रक्षेपण केलं जात आहे. त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी असेल. विजय पावले यांना इन ॲट ॲक्शन मध्ये तुम्ही पाहताय. यावेळेस लेग साइडला पुन्हा एकदा पंच केला.
षटकार क्रमांक 2. वन्स मोर वन्स अगेन विजय पावलेचा वार षटकार. प्लस नो बॉल आलाय, कारण कमरेच्या वरती तुम्ही अशा प्रकारचे बॉल टाकाल ना, शशी साटम सर वारंवार तुम्हाला नो बॉल देतील. नो बॉल होता, त्याच्यावरती जबरदस्त हिट पाहायला मिळाला. विजय पावले यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये त्यांची बॅटिंग आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. 2 बॉल 2 षटकार आलेत. तिसरा येईल का हे सुद्धा पाहावं लागेल. यावेळेस पहा नो लुक स्ट्रोक आहे. लेग साइडला पुन्हा एकदा पंच केलाय. स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पंचांनी नॉट आउट सांगितलंय. विजय पावले बाल बचावलेत, कारण दुसरी रन घेण्याची त्यांनी अतिघाई केली होती, परंतु इथे पोहोचलेत क्रीज मध्ये. टाळ्यांचा तुम्हाला प्रतिसाद येताना पाहायला मिळतोय, कारण खेळाडू तुम्ही पाहिला ना तर टेनिस विश्व क्रिकेट मधला नंबर 1 चा अष्टपैलू ऑलराऊंडर क्रिकेटर आज आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्राचा लाडका खेळाडू, 32 शिराळा तालुक्याचा एक लोकप्रिय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विजय पावले यांची बॅटिंग आपण सर्वजण पाहतोय. 2 बॉल 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. टोटल 4 बॉल त्यांनी आतापर्यंत खेळलेत. 16 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. 400च्या स्ट्राईक रेटने विजय पावले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. धाव संख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 4 बॉल होत आहेत. 18 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 9 बॉल आलेत, त्याच्यामध्ये चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विजय पावले यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कव्हर्सला खेळायचा होता. बॉल पॉइंट रिजन मध्ये डीपला जातोय. त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक स्किड झालेत. क्या बात आहे. हेच तर रबर बॉल क्रिकेट आहे. धावांसाठी धावाधाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली भागीदारी, पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. मग क्रिकेट असो किंवा जीवन असो, ओपनिंग पार्टनरशिप खूप महत्वाची. भारत देशासाठी नेहमीच आपण भारतरत्न सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांची पार्टनरशिप सातत्यपूर्व पाहिली. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांची पार्टनरशिप नेहमी पाहिली. शिखर धवन, रोहित शर्मा यांची पार्टनरशिप पाहिली. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विजय पावले आणि सचिन यांची चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, समोर खेळलाय, वेगाने बॉल लॉंग ऑफच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत एक कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळालेत. 6 बॉलचा खेळ इथे समाप्त होतोय. 6 बॉलमध्ये 22वा स्कोरबोर्डवरती लागताना नो लॉस टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स. सुरुवात पहा, स्वप्नवत सुरुवात केले आणि त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना केंद्रबिंदू कोणता खेळाडू राहिला तर विजय पावले यांचं कौतुक करावं लागेल, कारण 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि चांगल्या टचमध्ये आहेत. अप्रतिम बॅटिंग करतायत. या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये विजय पावले जर शेवटपर्यंत राहिले तर 100 धावा कंप्लीट होताना सुद्धा पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग आहे, ज्या पद्धतीने ज्या फॉर्ममध्ये आहेत. मगाशीच निलेश मर्डेकर सर यांनी सांगितलं की ISPL ही सर्वात मोठी भारत देशाची टेनिसची क्रिकेट स्पर्धा. गतवर्षी त्या स्पर्धेमध्ये माजी मुंबईकडून कॅप्टनशिप करत असताना विजेतेपद मिळवून देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विजय पावले. अप्रतिम कॅप्टनशिप राहिली होती आणि बॅटिंग त्यांची आठवते की शेवटच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती विजय पावले यांनी. हा फटका जबरदस्त खेळलाय. ऑन साइडला बॉल हवेत आहे. डीपला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील, त्यांच्या पाठीमागे बॉल पडतोय. एक टप्पा घेतला बॉलनी आणि सरळ बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरुवात पहा ज्या पद्धतीने विजय पावले यांनी सुरुवात केली. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आल्यानंतर मात्र सचिन सुद्धा आता रंगात आलाय आणि रंगात आल्यानंतर चांगली बॅटिंग तोही करतोय. तर एक रिक्वेस्ट असेल विजय पावले सरांना की आपण अगदी पंचांच्या डाव्या बाजूने थोडंसं धावला तर बरं होईल, कारण कॅमेरामध्ये येत आहे. आपण डाव्या बाजूने त्या साईडला विजय सर. यस, कारण कॅमेऱ्यामध्ये आपण जर पाहिलं. ओके, काय हरकत नाही, थँक्यू. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. हा बॉल लेग साईडला पंच केलाय. त्या ठिकाणी बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतंय, कारण पंचांनी त्या ठिकाणी सांगितलं विजय पावले यांना
वाईड +1 आले म्हणजे 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सर्वांनाच या मॅचची प्रतीक्षा होती, कारण या मॅचमध्ये विजय पावले खेळताना आपण सर्वजण पाहतोय. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स आणि अध्यक्ष योद्धा 11 अशी मॅच आपण पाहतोय. यावेळेस फक्त लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक त्या मध्ये बॉल थोडासा अडथळा आलाय. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या, 2 धावा. बॉल सापडत नाही. डुंडो डुंडो मेरे साजना, परंतु अखेरीस बॉल सापडलाय. 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विजय पावले स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. त्यांना माहित होतं की ते 4 धावा कंप्लीट होऊ शकले असत्या. एका धावेचं महत्व हे काय असतं क्रिकेटमध्ये. चालेल चालेल, काय प्रॉब्लेम. हा बॉल चांगला आहे, खोलात टाकलेला बॉल. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय, परंतु आपण जर धावा पाहिल्या तर एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट खूप चांगला चाललाय पहा. ज्या पद्धतीने आपण पाहतो की कितीही मोठा खेळाडू असला तरी सुद्धा स्ट्राईक रोटेट हा क्रिकेटमधला इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि ते विजय पावले मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती स्ट्राईक रोटेट करतात. आपल्या पार्टनरला सुद्धा संधी देतात. संधी ही तुम्हाला दिली जाते, पण त्या संधीचं सोनं करणंही गरजेचं आहे. पार्टनरशिप खूप चांगली राहिली आहे मॅचमध्ये. हो, यावेळेस खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. फक्त पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक अगदी फाईन लेग क्षेत्रामधून वेगाने येत आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विजय पावले यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. सचिन नॉन स्ट्राईकला आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहिलं तर नयन आहेत. त्यांनाही थोडीशी चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 13 धावा खर्च केल्यात. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 35 धावा. 9 चेंडूच्या पाठीमागे 35 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. गोलंदाजी मार्कवरती नयन यांना पाहताय. दोन्ही खेळाडू आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की मांगले गावचे दोन्ही खेळाडू आहेत. म्हणजे सध्याच्या घडीला मांगले गावचा डंका मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज दाखवतायत. आणि आज मांगले गावचे प्रत्येक प्रेक्षक, त्याचबरोबर गावातील आमचे सर्व नागरिक ही मॅच पाहत असतील. लेग साइडला पुन्हा पंच केलाय. स्क्वेअर लेगला पाठीमागे कोणी क्षेत्ररक्षक नाही. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विजय पावलेंचा वार, बॉल सीमा पार. मिळतील 4 चौकार. चांगली बॅटिंग तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता ओम साई MTC वाहिनीच्या माध्यमातून. हा बॉल लेग स्टंप सोडून चालला होता, त्याच्यावरती जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार होतोय. परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, आतापर्यंत 1.4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 39 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळतात. विजय पावले मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 28 वरती बॅटिंग करताना आपण पाहतोय. सचिन 3 चेंडू 6 वरती. नयन पुन्हा एकदा निघतील. यावेळेस स्ट्रोक पहा, काय स्ट्रोक होता. आवाज आला टक. बॉल चाललाय टकाटक. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली विजय पावलेचा. धमाका मैदानाच्या आतमध्ये. 6 मिळतील. सिक्सर. काय फटका होता. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. विजय पावले यांच्या बॅटिंगचा आनंद घेताना प्रेक्षक त्या ठिकाणी मजा घेत आहेत. काय फटकेबाजी. अप्रतिम बॅटिंग. 9 चेंडू 34 वरती वेगाने चाललेत विजय पावले. अप्रतिम अप्रतिम बॅटिंग. शेवटच्या क्षणापर्यंत विजय पावले बॉलकडे पाहत राहिले. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नयन यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला बॉल, कमबॅक करणारा बॉल. नयनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. जेवढे मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विजय पावले खेळतायत आणि त्यांच्या अगेन्स्ट एक चांगला बॉल नयननी सुद्धा तळलाय. नयनचंही कौतुक करावं लागेल. धावफलकावरती तुम्ही जर पाहिलं ना तर धावफलक अगदी 120च्या स्पीडनी पुढे चाललंय. 45 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळतात. 12 बॉल 45 धावा. 5 षटकांची लढत आहे या मॅच मध्ये. तुम्ही पाहिलं स्कोरबोर्डवरती विजय पावले 10 चेंडू 34 वरती खेळतायत, तर सचिन मात्र बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय 3 चेंडू 6 धावा. काय जबरदस्तच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. मॅच क्रमांक 3 मध्ये धुव्वाधार फलंदाजी करत असताना विजय पावले यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. ओम साई MTC कॅमेरावर खूप चांगला आहे आणि आता त्यांनी सुद्धा
ज्या पद्धतीने कॅमेरावर दाखवलंय विजय पावले यांची तुम्ही बॅटिंग पाहू शकता. 340च्या स्ट्राईक रेटने ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 10 बॉल त्यांनी खेळलेत. चौकार 1 मारला, षटकार 2 मारलेत. तब्बल 340चा स्ट्राईक रेट विजय पावले यांचा. षटक क्रमांक 3 कडे आपण वळणार आहोत आणि षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी विकास आलेत. आता स्ट्राईक एंडला मांगले गावचा सचिन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहिलं तर 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 चा पहिला दिवस. ओ पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, पाठीमागे यष्टी रक्षकांनी झेल टिपला, विकेटचं पतन. सचिन बाद होतील. पहिला झटका, पहिला धक्का, खेळाडू बाद. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. थोडेसे नाराज आहेत स्वतःवरती कारण हा शॉर्ट बॉल होता, अपटबार बॉल होता. त्याला पुल करू शकले असते परंतु बॉलच्या लाईनमध्ये आलेले नाही आहेत. बॅटची कडा आणि पाठी मागे काय झेल टिपला. यष्टीरक्षकाचंही कौतुक करावं लागेल. चांगला झेल, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये जास्तीचे झेल पकडले जात नाहीत कारण बॉल ओला असतो. परंतु इथे विकेटचं पतन होत आहे. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अजय फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. मांगले गावचा खेळाडू सचिन बाद झालाय तर वाकुर्डे गावचा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये अजय माने दाखल होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रेट तुम्ही पाहिला, अप्रतिम स्ट्राईक रेटनी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 45 वरती 1 अशी स्थिती आहे. कमबॅक करताना पण विकास यांना पाहिलं. पहिला बॉल चांगला टाकला. शॉर्ट बॉल अधिकचे तुम्हाला टाकावे लागतील. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहत असाल, यूट्यूबच्या माध्यमातून अनेक आपण क्रिकेट स्पर्धा पाहत असतो आणि त्या ठिकाणी तुम्ही बॉलर ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला अधिकचे शॉर्ट बॉल हाताळणं गरजेचं असतं. 13 बॉलचा खेळाडू झाला. 13 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. 45 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 1 विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. संघ मालक अरुणदादा मोहिते स्वतः आहेत. अध्यक्ष योद्धा इलेव्हन संघ आपण जर पाहिला तर संदीप पाटील बबलू जे या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत सचिन दादा चव्हाण. या बॉलवरती समोर खेळलाय. स्ट्रोक हलक्या हाताने फक्त समोर पुश केला होता. 1 सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेट आणि पाऊस आलाय. पावसामध्ये खेळण्याचा आनंद वेगळा आहे. रबर बॉल क्रिकेट म्हणलं की पाऊस आणि पावसामध्ये खेळलेलं क्रिकेट एक आनंद देणारा असतं. आता इथून पुढे विजय पावले यांची बॅटिंग कशी होईल याच्याकडे मात्र आमच्या प्रेक्षकांचं लक्ष असेल. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता गर्दी गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा थरार. मॅच क्रमांक 3 तुम्ही पाहताय. यावेळेस आपण जर पाहिलं बॅटची कडा आहे का पाहावं लागेल आणि इथे विजय पावले यांची विकेट अगदी मिळते आणि इथे आनंद सेलिब्रेशन तुम्ही विकासचं पहा. जशी बॅटची कडा लागली त्या ठिकाणी विजय पावले यांनी सुद्धा आपलं पॉपिंग क्रीज सोडलं. हे एक आदर्श खेळाडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्यांना 11 चेंडूच्या पाठीमागे 34 धावा विजय पावले यांनी केल्या. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. सुरुवात खूप चांगली अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला देताना आपण पाहिलं. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न अगदी स्टिकर एंडला म्हणजे बॅटची कडा लागल्यानंतर यष्टी रक्षकाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. कॅच घेतल्यानंतर अप्रतिम बॉलिंग विकास यांच्या माध्यमातून थोडीशी बोट फिरवली होती. ज्या वेळेला रिलीज पॉइंटला आल्यानंतर थोडीशी बोट फिरवल्यानंतर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. मित्रांनो, विजय पावले यांची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्या. टेनिस विश्व क्रिकेट मधले नंबर 1 चे अष्टपैलू खेळाडू मांगले गावचे 32 शिराळा तालुक्याचे पश्चिम महाराष्ट्राचे विजय पावले. अप्रतिम बॅटिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. संजय येत आहेत बॅटिंगसाठी. चांगली बॉलिंग. विकास याचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल कारण 2 विकेट त्यांनी मिळवून दिल्यात. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. यष्टीरक्षक स्वतः वेगाने बॉलवरती जात आहेत. बॉल पकडतील, बॉल टाकतील तोपर्यंत मात्र 1 सिंगल दिले. क्या बात आहे. यष्टीरक्षकाचं सुद्धा कौतुक करावं निलेश सर तेवढं कमी असेल कारण तुम्ही जर पाहिलं ना तर काय ज्या पद्धतीने ते वेगाने बॉलवरती गेले आणि त्यानंतर त्यांनी बॉल टाकला. 1 सिंगल दिली. जिथे 2 धावा होत्या तिथे 1 धाव दिली. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. अमित पाटील
पाटीलांचा दरारा, पाटीलांची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यष्टीरक्षक अमित पाटील, चांगली कामगिरी संघासाठी. पुढचा बॉल यावेळेस पहा, टप्पा पडल्यानंतर बेगाने बॉल निघून चाललाय. थोडासा पाऊस पडला आणि त्या पावसानंतर चित्र या मॅचचं थोडंसं बदलताना पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा खोऱ्याने येत होत्या, धावा 45 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये विकास यांचं कौतुक करावं लागेल. कारण केवळ 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स महत्वाच्या घेतल्या. सचिनला प्रथम बाद केलं, त्यानंतर विजय पावले यांची महत्वाची विकेट प्राप्त करताना विकास यांना आपण पाहिलं. 1 to go म्हणजे शेवटचा बॉल आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, वेगाने बॉलवरती जातील, बॉल अडवलाय, बॉल फेकतील, तोपर्यंत भाग मिल का भाग. 2 धावा कंप्लीट केल्यात, तिसरीचा प्रयत्न होईल का नाही. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. जिथे एक शॉट आहे पंचांनी सांगितले म्हणजे एक सिंगल असेल. पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी पुणे मुंबई एक्सप्रेसला लागलेली गाडी आता मात्र पाहिलं ना तर अगदी अंबेनेरी ते महाबळेश्वरचा घाट आहे त्या पद्धतीने तिसऱ्या षटकामध्ये हळूवार पुढे चालले. केवळ या षटकामध्ये 3 धावा आल्या आणि विकासची बॉलिंग आवडली असेल तर एकदा सर्वांनी मित्रांनो जोरदार टाळ्या द्या विकाससाठी. अप्रतिम बॉलिंग केली, केवळ 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स महत्वाच्या या विकासने टिपल्या आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा अध्यक्ष योद्धा 11 हा संघ येताना पाहायला मिळतोय. पहिली पारी सुरू आहे. पहिल्या पारीमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडताना पाहायला मिळतात. पहिली 2 षटकं पण पाहिलं तर अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमच्या बाजूने गेल्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं हे षटक अध्यक्ष योद्धा 11 संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतंय. बॅटिंगला स्ट्राईक लागून षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि करण बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतात. स्ट्राईक नेटला मात्र आपण पाहिलं तर संजय बॅटर आहे जे अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स कडून खेळतायत. यावेळेस हा बॉल सोडून दिलाय, ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल आहे आणि इथे पंचांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त 1 रननी मात्र षटक क्रमांक 4 ची सुरुवात होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची तुम्हाला गर्दी पाहायला मिळते. आमचं संपूर्ण व्यासपीठ पाहिलं तर अगदी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. हा बॉल लेग साइडला पंच केलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीपला आहेत त्या ठिकाणी, प्रयत्न थोडासा अपुरा पडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी चौकार. फटका चांगला होता, ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. ओरपिच बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलं होतं. मिड विकेटला चांगले प्रयत्न राहिले, परंतु शेवटी मात्र इथे बॉल जिंकलाय. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता तुम्ही, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला टिपलं जातंय. प्रयत्न अप्रतिम राहिले, एफर्ट्स 100% देताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक राहिले, परंतु हा बॉल सीमा पार चाललाय. 4 धावांसाठी चांगली बॅटिंग संजय यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धाव फलक पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 55 धावा. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. 3.2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 83, परंतु करंट रेट पाहिला पण तो 16.50. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग पार्टनरशिप पहिली चांगली झाली, त्यानंतर मात्र हे 2 बॅट्समन चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. पुलचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडंसं स्टाईल मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि हा बॉल प्रयत्न सुरू आहे. धावा किती घेतल्या जात आहेत? 1 कंप्लीट केली, 2 कंप्लीट केली, तिसरी कंप्लीट केली, चौथीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. 3 धावा तब्बल कंप्लीट केल्यात. कॅचेस विन द मॅचेस, झेल खूप महत्वाचा होता. कॅच पकडला असता तर या 3 धावा कदाचित आल्या नसत्या. नवीन बॅट्समनला मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं असतं. या सर्व गोष्टी तुमच्या फिल्डिंग वरती महत्वाच्या असतात मित्रांनो. कॅच सोडली त्यानंतर 3 धावा येताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साइडला टर्न केलं होतं बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनला आहे तर त्या जातील बॉलवरती, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात.
दुसऱ्या षटक क्रमांक 2 आपण पाहिले, धावा खूप आल्या. तिसऱ्या षटकामध्ये विकासनी कमबॅक करून दिलाय. चौथ्या षटकामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची बॉलिंग आपण करण यांच्या माध्यमातून पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट आल्यानंतर या दोघांनी मात्र आता पार्टनरशिप करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये अजय माने आणि संजय याचं कौतुक करावं लागेल. एकाच गावातील दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण तो टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने जातोय. त्याचं कारणही आहे की पाऊस येऊन गेलाय. विकेटवरती पाऊस आहे. विकेट तुम्ही पाहिलं सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लॅट विकेट आहे, काचेसारखं विकेट आहे. बॉल अतिवेगाने यष्टीरक्षकाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पहा पुन्हा एकदा दुसरा डॉट बॉल. चांगली बॉलिंग, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिली 2 षटकं आपण पाहिलं अरुणदादा मोहिते स्पोर्टच्या बाजूने गेली, परंतु त्यानंतर अध्यक्ष योद्धा 11 संघाने कमबॅक केलाय. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 15च्या सरासरीने 60 वरती 2 अशी स्थिती आहे अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाची. 60 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. चांगली बॅटिंग मी म्हणेन आतापर्यंत. शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा घेण्याचा मानस असेल अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाचा, परंतु अध्यक्ष योद्धा 11 या संघाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 2 बॉलरचं मी नक्की कौतुक करेन. विकास यार काय अप्रतिम बॉलिंग केली होती. विकासनी 2 विकेट जे 2 झटके दिले ना टीमला ते खूप महत्वाचे राहिले. सचिन यांना आउट केलं, त्यानंतर विजय पावले यांना आउट केलं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं ना तर करणची बॉलिंग अप्रतिम राहिली. करणनी सुद्धा केवळ 12 धावा खर्च केल्या. विकेट त्याला मिळाली नाही, परंतु एक ॲव्हरेज चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून टाकण्यात आली. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती नेताजी येत आहेत. पहिला बॉल हवेत खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरून आतमध्ये जातील, धावतील, पळतील. तोपर्यंत धावा मात्र 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. नेताजी गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय वेगळ्या प्रकारची ऍक्शन आहे, साइडम ऍक्शन आहे. पहिला बॉल 2 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 62 62 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 32 शिळारा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही सर्वजण पाहताय. मॅच क्रमांक 3. चांगला बॉल आहे, खोलात टाकलेला बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाठीमागे फ्लाय स्लिप मध्ये चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र स्किड झालेत, घसरलेत. एक तर कंप्लीट केले. या सर्व गोष्टी तुम्हाला पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. हाच तर आनंद आहे क्रिकेटचा. चांगली बॅटिंग झाली आतापर्यंत, परंतु शेवटच्या षटकामध्ये आणखी काही धावा येणं गरजेचं असेल. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. पुढचा बॉल यावेळेस पहा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी सांगितलंय लीगल बॉल आहे, डॉट बॉल आहे. शेवटच्या षटकामध्ये तुम्ही अशा प्रकारची बॅटिंग करू शकत नाहीये. शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल. पायात टाकलेला बॉल फक्त फ्लिक केलाय. पाठीमागे लेग साइडच्या दिशेने बॉल. 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार होतोय 4 धावांसाठी. 4 धावा महत्वाच्या होत्या. हा चौकार अति महत्वाचा होता टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघासाठी. धावसंख्यावरती धावफलकावरती जाऊया. धावफलक आपण जर पाहिलं तर 67 वरती 2. प्रथम बॅटिंग करताना अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 विकेटचं पतन झालं, जिथे विजय पावले आउट झाले, त्याचबरोबर सचिन आउट झाले आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप. परंतु आणखी 2 बॉल आहेत या षटकामधले. यावेळेस बॅटची कडा आणि इथे स्टंप आउट होताना पाहायला मिळत आहेत. क्लीन बोल्ड झालेत. धावा आपण जर पाहिल्या ना तर 2 षटकामध्ये 45 धावा होत्या मित्रांनो. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, परंतु इथे परिस्थिती अध्यक्ष योद्धा 11 संघाच्या बाजूनी बदलली आणि इथे षटक क्रमांक 3 मध्ये सुद्धा धावा अधिकच्या दिलेल्या नाहीयेत. स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही विजय पावले यांना. टेनिस विश्व क्रिकेटमधील नंबर 1 चे ऑलराऊंडर, जे पश्चिम महाराष्ट्राकडून बिलॉंग करतात, जे मांगले गावचे आहेत, जे 32 शिराळेचे आहेत, त्यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. 67 वरती 3 अशी स्थिती आहे टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाची. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राहुल 67 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स संघ म्हणत असेल एक चौकार किंवा षटकार आला पाहिजे, परंतु त्याच्या विरोधामध्ये अध्यक्ष योद्धा 11 संघाचे खेळाडू आणि प्रेक्षक म्हणत असतील
की हा बॉल डॉट आला पाहिजे. राहुल आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. नेताजी खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत केले. शेवटचा बॉल आहे. 67 धावा स्कोर बोर्डती. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. लेग साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतील, बॉल फेकतील, तोपर्यंत 2 तर कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. आता यष्टी रक्षक आणि बॅट्समन मध्ये लागलेली रेस्ट. यष्टी रक्षकाने जिंकली. अमित पाटील यांचं कौतुक करावं लागेल. अमित पाटील यांनी इथे रनआउट स्वरूपामध्ये गडी बाद केलाय. या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर 69 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात आणि 70 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये अध्यक्ष योद्धा 11 संघासमोर असेल. आणि नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल पाहायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला संतोष देसाई सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. चला मॅच क्रमांक 4 टीम दादा बॉयज आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपली आहे. आपण वळत आहोत मॅच क्रमांक 4 कडे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. अरुणदादा मोहिते यांना विनंती आहे की दादा आपल्या शुभास्य आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि त्यांना विनंती आहे की या आणि आपल्या शुभास्य आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करत आहोत. 2 टीम मध्ये मॅच होणार आहे. दादा बॉयज आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. आपला टॉस आहे. आपण रिपोर्टिंग करा व्यासपीठावरती. आपला टॉस होईल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी या. टीम दादा बॉयज विपक्ष टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ अशी मॅच आहे. आपण टॉस करूया आणि टॉस आपण करणार आहोत. अरुणदादा मोहिते यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल. टीम दादा बॉयज आपला कॅप्टन पाठवा. नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. नाणेफेकीचा कौल आपण अरुणदादा मोहिते यांच्या शुभास्ते करत आहोत. टीम दादा बॉयज आपला कॅप्टन पाठवा. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळचे संघ नायक आलेले आहेत. आपला नाणेफेकीचा कौल होत आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल कंपल्सरी होईल. दोन्ही संघांमध्ये हा 4था सामना होणार आहे. 32 रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा हा 4था सामना. दादा बॉयज कॅप्टन आपला पाठवा. टीम दादा बॉयजला विनंती आहे की या आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. नाणेफेकीचा कौल आपण करूया. 2 कॅप्टन मध्ये नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, टीम दादा बॉयज नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. छापा काटा हेड टेल. काटा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि काटा झालेला आहे. टीम दादा बॉयजने टॉस जिंकलाय. टॉस किती महत्वाचा होता? टॉस खूपच महत्त्वाचा होता. आम्ही फिल्डिंग घेऊ. फिल्डिंग करण्याचा निर्णय घ्याल. काय टार्गेट सेट केलंय का पहिल्या डावामध्ये? हे टार्गेट घ्यायला आवडेल. टार्गेट 50-55 पर्यंत थांबवू आपण त्यांना. आपण चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळकडे जाऊया. तुम्ही टॉस जिंकल्याचं काय घेतलं सर? आमचा निर्णय बॅटिंगचाच होता, कारण की पाऊस उघडलेला तर बॅटिंगचा निर्णय होता. काय वाटतंय कोणतं टार्गेट द्यायला आवडेल? आम्ही 91 टार्गेट देईल. निश्चित टॉस मध्ये काय झालेलं आहे, दोन्ही संघनायकाच्या मनासारखं घडलेलं आहे. दादा बॉयजने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आणि टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने जर टॉस जिंकला असता तर त्यांनी बॅटिंग घेतली असते. म्हणजे टॉस मध्ये दोन्ही कॅप्टनच्या मनासारखं घडलेलं आहे. दोन्ही टीमला आपण देऊया मॅचसाठी शुभेच्छा. अरुण दादा यांचं मनपूर्वक आभार. त्यांना विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा. दादा बॉयज आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ यांच्यामध्ये टॉस झालाय. टॉस जिंकलाय टीम दादा बॉयज या टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय. आपण होळ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया प्रवीण वंडुस्कर महाराजांचा. चला दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आवाज ऐकला. सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आकडे तज्ज्ञ निलेजी मराठीकर सर, त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये
बत्तीस शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समवेत आणखी एक समालोचक मित्र आमचे जोडले गेलेले आहेत. अर्थातच संतोषजी देसाई सर, सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आणि दुसऱ्या डावाला या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते ज्या वेगावरती आज संपूर्ण भारतभर हा खेळाडू प्रवास करत राहील आणि खास करून ISPL ही स्पर्धा माझी मुंबई या संघाकडून खेळत असताना ॲज अ कॅप्टन माझी मुंबई या संघाला विजेतेपद ज्यांनी यावर्षी पटकावून दिलं ते विजय पावली सर. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून जर पाहिलं तर अगदी या लहान चिमुरड्यांचे हावभाव इथे टिपले जात आहेत. अमर मराठे यांची ही सुकन्या आणि हे चित्र टिपलं जात आहे. सामन्याला होते सुरुवात. सत्तर धाबांचं भलं मोठं टार्गेट सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जवळपास 45 धाबा आणि तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघानं केलेला कमबॅक आणि आता 70 धाबांचं टार्गेट गोलंदाजीवरती विजय पावले दाखल होत आहेत. स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्क्रीनवरती अमर मराठे यांची सुकन्या या ठिकाणी दाखवले जाते. आज क्रिकेटचा खेळ आणि खेळाडूंना जर पाहिलं तर हे सर्व सांभाळून खेळावं लागतं आणि आज जर पाहिलं तर अमर मराठे त्यांच्या सुकन्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमसाई MTCचं हे चित्रीकरण अगदी व्यासपीठ असू द्या, क्रीडांगण असू द्या, संपूर्ण बारीक लक्ष ओमसाई MTCचं राहतं. पहिल्याच बॉलवरती सन्मान दिलाय आणि पहिला बॉल निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना 11 बॉलमध्ये 34 धावांची बहारदार खेळी. तदनंतर गोलंदाजी करत असताना पहिला बॉल डॉट बॉल, त्यानंतर मात्र 1 धाव दीपक यांच्या बॅटमधून आले. धावांचा श्री गणेशा. 70 धावांचं टार्गेट सुरुवातीच्या पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना अध्यक्ष योद्धा 11 या संघानं पहिल्या षटकामध्ये भरपूर धाबा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये भरपूर धाबा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र याच धाबा तुम्हाला बॅटिंग करत असताना मात्र आपल्या बॅटमधून करावा लागतील. 1 धाव धावफलकावरती लागली जाते. विजय पावले पुन्हा एकदा दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेस बॅकफुटला गेले, जागा बनवले, चांगला स्ट्रोक खेळलाय. थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आलेत. बॉलची शोधाशोध सुरू आहे. 2 धावा इथे घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु बॅकअपला त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा संघाच्या धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग. नाद निराळा आमचा 32 शिराळा आणि खास करून जर पाहिलं तर ज्या तालुक्यामध्ये अगदी जगभरामध्ये प्रसिद्ध असणारा सण अर्थातच नागपंचमीचा सण साजरा केला जातो आणि तो सण अगदी जवळ आलेला आहे आणि त्याच शिराळा तालुक्याची रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची पंढरी. खास करून या मैदानावरती क्रिकेट खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि आज रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये हे स्वप्न साकारत असताना 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्ट्रायकर एंडला करण आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला दीपक, दुसऱ्या बाजूला करण. गोलंदाजीसाठी मांगले गावचे विजय पावले. यावेळेस टॉपेज आणि नो मॅन्स लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी राहिलाय. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. अगदी गोलंदाजाची पर्सनॅलिटी या ठिकाणी टिपली जाते. हँडसम पर्सनॅलिटी आणि आज खास करून जर पाहिलं तर सांगली जिल्ह्याचा अभिमान असणारी गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्या भात्यामधील आणखीन एक चांगला चेंडू हाताळला आहे.
गोलंदाज विजय पावले यांनी डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता तर अगदी खोलात टाकलेला बॉल आणि यावेळेस 5 समोरच्या दिशेत फटका केलाय. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल परंतु एकच धाव. क्षेत्ररक्षक अगदी विनोद माने स्किड झाले आणि 2 धावा आल्या. अगदी विनोद माने पडल्यानंतर त्यांचा जो चाहता वर्ग आहे ते भरपूर प्रमाणामध्ये जल्लोष करत असताना पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये जाल त्यावेळेस तुमची परिस्थिती देखील त्याच्यापेक्षा नक्कीच बिकट असू शकते. कारण की जर पाहिलं तर सर्वत्र चिखल आहे आणि जो खेळाडू मैदानामध्ये खेळतोय त्याला त्या परिस्थिती चांगली माहिती आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये जर पाहिलं तर विनोद माने अगदी बॉलवरती झडप घालण्याचा प्रयत्न वेगाने केला परंतु तदनंतर जर पाहिलं तर अजय माने देखील स्किट होताना पाहायला मिळालं. अगदी या शेवटच्या बॉलला पकडण्यासाठी 2 खेळाडूंना मात्र मोठी कसरत करावी लागली. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 24 बॉलमध्ये 63 धावांची गरज जिंकण्यासाठी. 24 बॉल 63 धावा. 7च्या सरासरीने मात्र धावसंख्येला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज क्षितिज आपल्याला पाहायला मिळतोय. डावकोरे हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच शिवरामजी वैती सरांचा आणि 1 बाउंडचा इशारा देखील या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. पहिल्या बॉलवरती अतिरिक्त स्वरूपाची धाव आली आहे. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एका बाजूला संघ अरुणदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ सातत्याने ज्या वेळेस विजय पावले आयकॉन खेळाडू राहिले त्यावेळेस अरुणदादा मोहिते या संघाचे राहिलेत. यावेळेस पहा ऑनसाइडला चांगला स्ट्रोक लगावला. गॅपमधून 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. विजय पावले आपल्या खेळाडूंना सांगतायत की 2 धावा गेल्या तर जाऊ द्या परंतु रबर बॉलचं क्रिकेट थोडंसं जोखीमपूर्वक असताना आपली काळजी घ्या हे मात्याने वारंवार. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर टर्न झाला इथे. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आणि बॉलला पकडलंय. अप्रतिम दर्जाचा झेल इथे टिपलाय. श्रीकांत सावंत, सावंतवाडीचा हा खेळाडू अप्रतिम आणि लेजंड क्रिकेटर. आणि का अरुणदादा मोहिते यांनी या खेळाडूला आपल्या संघामध्ये समाविष्ट केले हे दाखवून दिले आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये. अप्रतिम दर्जाचा झेल टिपला. अगदी शेवटच्या क्षणाला बॉल जमिनीपर्यंत पोहोचला होता परंतु झडप घातले बॉलवरती आणि फलंदाज दीपक यांना माघारी धाडलाय. या टीमचा कॅप्टन मात्र माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का इथे लागलाय. श्रीकांत यांनी अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. चांगली गोलंदाजी क्षितिज यांची आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आयकॉनिक खेळाडू अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना गोलंदाजी करत असताना कामगिरी थोडीशी निराशजनक राहिली टीम अध्यक्ष योद्धा 11 या संघाकडून. परंतु आता फलंदाजीमध्ये आपली छाप सोडावी लागेल कारण की संघ जर पाहिला तर 70 धाबांचं एक भलं मोठं टार्गेट दिलं गेलंय आणि या टार्गेटला पार करत असताना आता बॅटिंगचा बोलबाला करणं गरजेचं आहे. अमित पाटील यांच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 1.2 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दादा बॉयज शंकरदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ तर चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ अक्षयजी पाटील, अजयजी शिंदे, सचिनजी मस्के यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आली आहे. स्वतःचं वैयक्तिक खातं इथे उघडलंय अमित पाटील यांनी. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती लागले. चांगली गोलंदाजी सुरुवात मात्र करून दिली विजय पावले यांनी. बॅटिंगमध्ये संघाला खूप चांगली बॅटिंग केली. 11 बॉलमध्ये 34 धावांची वादे खेळ आणि तदनंतर मात्र जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना फक्त 7 धावांचं षटक हाताळलं. चांगली गोलंदाजी राहिली. 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 11 धावा. यावेळेस पहा बॅकफुटला गेले. खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा. 6 षटकार. करणच्या बॅटमधून हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडंसं बाहेरच्या दिशेला वळण घेतलं परंतु चाबूक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज करणच्या बॅटमधून अगदी पॉइंट रिजनला हा फटका खेळलाय. अप्रतिम
फटका खेळलाय करण यांनी आणि 6 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 5 षटकांची मॅच, 70चं टार्गेट. यावेळेस पहा फुललेनचा बॉल, फटका इथे फसलाय. समोरच्या दिशेत क्षेत्ररक्षक आहेत. बॉल मात्र निर्जनस्थळी या ठिकाणी विसावलाय आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाने कुठेतरी टार्गेटच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात या ठिकाणी केली. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला स्ट्रोक, बॉल निघून चाललाय वाऱ्याच्या वेगात. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मधील आणखीन एक धमाका. फलंदाज करण आक्रमक होतोय, दहाडतोय आणि आता मात्र तो सांगून जातोय. 70चं टार्गेट आणि या टार्गेटला पार करण्यासाठी स्वतःमध्ये संघर्ष दाखवत असताना आणखीन एक दमदार षटकार आलाय. 25 धावा, 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. आता येणारे 18 बॉल मध्ये 45 धावांची गरज. प्रति षटक 15 रनचा या ठिकाणी रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीचं पहिलं षटक अप्रतिम राहिल्यानंतर वाटलं होतं कुठेतरी अध्यक्ष योद्धा 11 या टीमसाठी हा सामना कठीण जाईल, परंतु करण हा मात्र हार मानायला तयार नाही आहे. मला संघाने आघाडीला पाठवलंय, माझ्या खांद्यावरती जी जबाबदारी दिली ती मात्र पूर्णपणे सांभाळत असताना करणची बॅटिंग अप्रतिम राहिली आहे. 25 धावा धावफलकावरती गोलंदाजीसाठी वाकुर्डीचे मानेवाडी गावचे विनोद माने आलेत गोलंदाजीसाठी. अगदी क्रॉस अँगल गोलंदाजी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहिलाच बॉल अगदी फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक नव्हता, स्वतः विकेट किपर धावतात. विजय पावले 1 धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे यशस्वी झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. आता समीकरण इथे बदललंय. 17 बॉलमध्ये 43 धावांची गरज. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. पर्व क्रमांक 3. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 25,000 आणि एक आकर्षक मानाचा करंडक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आकर्षक मानाचा करंडक. स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफी सौजन्य 32 शिराळा तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय शंकरजी मोहिते दादा. बॉल सौजन्य श्री अमर माने SRPF पोलीस. त्याचबरोबर आकर्षक चषक मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मान्य श्री श्याम विनायक टाकाळकर भगवती इंटरनॅशनल गोरेगाव पूर्व मुंबई यांच्या वतीनं. आणि खास करून जर पाहिलं तर हे 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगचे जे स्पॉन्सर आहे त्यांचं विशेष कौतुक, कारण की दाते नाही तर कोणतीही स्पर्धा ही यशस्वी होऊ शकत नाही. आणि खास करून जर पाहिलं तर या दात्याने दानशूरपणा दाखवलाय आणि यांच्या दानशूरपणामुळे आज आपण पाहतोय 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होत असताना विनोद माने पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस अमित पाटीलच्या बॅटमधून सबसे कातिल अमित पाटील गोलंदाजी करत असताना संघर्ष राहिला, परंतु बॅटिंग करत असताना मी माझ्या संघासाठी 100% योगदान देणार हे सांगून देणारा षटकार अमित पाटीलच्या बॅटमधून आलाय. आता समीकरण बदललंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता बॉल थोडासा बाहेर निघत होता, परंतु अमित पाटील प्रॉपर टायमिंग इथे गाठलंय आणि या बॉलला सीमारेषा बाहेर पाठवलंय. 15 बॉलमध्ये आता गरज आहे 35 धावांची. मॅच जर पाहिले तर आता सामना दोलायमान अवस्थेमध्ये आलाय आणि दोन्ही संघांना इथे जिंकण्याच्या समसमान संधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी धावसंख्येचा अर्धा टप्पा इथे पार केलाय. 50% काम पूर्ण केलंय, परंतु अजून देखील 50% मॅच इथे बाकी आहे. 15 चेंडू आणि 35 धावांची गरज. अगदी दोन सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु विजय पावले यांच्या हातामध्ये बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न इथे फेकी थोडासा चुकीचा निर्णय राहील आणि जी धाव होत नव्हती ती मात्र धाव इथे अध्यक्ष योद्धा 11च्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चौदा बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 14 बॉल 34 धावा.
करण खेळतोय 7 बॉलमध्ये 20 धावा. अमित पाटील खेळत आहेत 5 बॉलमध्ये 12 धावा. दोन्ही फलंदाजांची कामगिरी खूप चांगली राहिली. टीम अध्यक्ष योद्धा 11 या टीमसाठी आता 14 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. प्रेक्षकांनी मात्र हे क्रीडांगण खचाखच भरलेलं आहे. जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र प्रेक्षक राजा आमचा बसून या मॅचचा आनंद घेतोय. आणि खास करून जर पाहिलं तर रबर बॉल प्रीमियर लीग, टेनिस बॉल नंतर प्रत्येक खेळाडूला रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा खुणावते आणि आनंद देते रबर बॉलचा. पावसाही अगदी श्रावण सरी बरसताना आणि आज श्रावण महिन्यातील अगदी दुसराच दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगचं हे औचित्य आपल्याला पाहायला मिळते. संदीप पाटील अध्यक्ष 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या संघ मालकीचा संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न इथे केला जाईल परंतु थांबवलाय दोन्ही बॅटर्सने. एक धाव आले. चला यानंतरचा सामना दादा बॉयज शंकरदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ. यानंतर विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ. अक्षयजी पाटील, अजयजी शिंदे आणि सचिनजी मस्के साहेब यांच्या संघ मालकीचा हा संघ. चला दोन्ही टीमने तयार राहायचं. ही मॅच संपल्याबरोबर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकते खोला टाकलेला बॉल थोडंसं बॅकफुटला आले फलंदाज परंतु या बॉलवरती फारसं काही करू शकले नाही. पुन्हा एकदा कॉलिंग दिलं आणि धाव घेण्यासाठी मात्र थांबवलंय. 12 बॉलमध्ये आता करायच्या आहेत त्या 33 धावा. 12 चेंडू 33 धावा. पावसाची रिमझिम पुन्हा एकदा सुरू आणि याच पावसामध्ये नाद निराळा 32 शिराळा आणि 32 शिराळा तालुक्यातील मानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा अर्थातच 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 33 धावांची गरज. स्ट्रायकर इनला बॅटर मिस्टर करण. आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आहे. 12 बॉलमध्ये आता संघाला 33 धावांची गरज परंतु पावसाचा वेग वाढलाय आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत वाकुर्डेचे अजय माने. पहिलाच बॉल फुल टॉस. त्यावरती मात्र फुल टॉस इथे वसूल केलाय. आक्रमक फलंदाजी ते पाहायला मिळते. अगदी बिमर साठी मात्र तिसऱ्या पंचांची ती मागणी केली आहे पंचाने. फुल टॉस बॉल पहिलाच आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. करणने चांगला स्ट्रोक लगावलाय. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 43 धावा 70चा टार्गेट संघ आतापर्यंत अध्यक्ष योद्धा 11 पोहोचलाय 43 वरती. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी योग्य बॉल आहे पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवलेला आहे. योग्य बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आला. आता समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. आणखी एक चांगला शॉट लगावलाय. बॉल चला गॅप मधून करणचा वार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि आलाय तो चौकार. ही मॅच मात्र 70 धावांचं टार्गेट. वाटलं होतं कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमला हे टार्गेट जड जाईल परंतु आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या हालचाली देखील सुरुवात झाली आहे. आता त्यांना माहिती आहे हे टार्गेट आपल्याला देखील कठीण जाऊ शकतं. पहिला षटकार त्यानंतर चौकार. 2 बॉलवरती 10 धावा आल्या. आता 10 बॉल आणि 23 धावांची गरज. करणची बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात मित्रांनो. 10 बॉलमध्ये 31 धावांची बहारदार केली. संघाला गरज होती आणि त्यावेळेस मात्र ही बॅटिंग मात्र दमदार आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र जर पाहिलं तर गोलंदाज वाकोडे गावचा, फलंदाज देखील वाकोडे गावचा अजय माने यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू परंतु आता मात्र अध्यक्ष योद्धा 11 या संघाकडून अप्रतिम बॅटिंग. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा आणखीन एक दणदण करत बॉल चला सीमारेषा पार. मिळतील धावा 6. करणच्या बॅटमधून आलाय तो षटकार. एका बाजूला एक्सपिरियन्स मॅन तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट आणि यंग टॅलेंटने मात्र जर पाहिलं तर दहशत दरारा दाखवणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते.
11 बॉल मध्ये 37 धावांची वादळी खेळी इथे करणच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. इथे टप्पा पडलाय. सुरुवातीचे 3 चेंडू अजय माने यांच्यासाठी खराब राहिले कारण की प्रत्येक बॉल इथे बॅट वरती गेला, परंतु या बॉल वरती बॉलला थोडस खाली ठेवलं आणि डॉट बॉल आलाय. आता समीकरण बदललंय. 8 बॉल आणि 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 8 चेंडू 17 धावा. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. विजय पावले बॉलच्या खाली बॉल पकडण्याचा प्रयत्न, परंतु कॅच मात्र इथे ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका 32 शिराळा. रबर बॉल क्रिकेटचा खेळ इथे स्वतःवरती मात्र नाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतःवरती नाखुश कारण की ज्या बॅटरने आतापर्यंत या मैदानावरती अध्यक्ष योद्धा 11 या टीमला विजयापर्यंत येऊन पोहोचवलंय तो बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची कॅच ड्रॉप झाले. 13 बॉल आणि 39 धावा. अगदी 300च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी धावा जमवल्यात बॅटर करणने. वाकोर्डे गावचा सुपर डुपर खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बोलबाला करतोय आपल्या नावाचा, डंका गाजवतोय आपल्या गावाचा. काय बॅटिंग सुरू आहे हे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा पुढे आले. हलकासा फटका गेला. इथे फटका फसला की काय. क्षेत्ररक्षण मात्र खराब इथे पाहायला मिळते. एक धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल जातो दंडल करत सीमारेषा पार. करणच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. हा सामना आवडला असेल आणि दोन्ही टीमचा संघर्ष जर आवडला असेल तर एकदा जोरदार धाव होतात मित्रांनो. 70 धावांचं भलं मोठं टार्गेट आणि मैदानाच्या आतमध्ये वाकुर्डे गावचा ढाण्या वाघ 14 बॉल 43 धावांवरती खेळतोय. काय बॅटिंग आपण पाहिलं. अगदी या बॉलला अडवण्यासाठी 2 खेळाडूंनी 2 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले, परंतु शेवटला मात्र निराशा पदरी पडले आणि आता समीकरण बदललंय. 6 बॉल 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा. पावसाळी रबर बॉल हंगामामध्ये कोणती धावसंख्या ही शाश्वत धावसंख्या नाहीये हे सांगून जाणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. स्ट्रायकरला अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या षटकातील पहिला बॉल फेस करताना आपल्याला पाहायला मिळतील. अमित पाटील यांची देखील बॅट खूप चांगल्या पद्धतीने तळपली आहे. 5 बॉल 11 धावांची गरज. एका बाजूला अरुणदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ ज्या टीम मध्ये जर पाहिलं तर अगदी भारत देशामध्ये अगदी सुप्रसिद्ध क्रिकेटर टेनिस क्रिकेटर म्हणून ज्यांची वर्णी लागते अर्थातच विजय पावले. तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील बबलू आणि सचिन दादा चव्हाण यांच्या संघ मालकीचा संघ आणि आयकॉनिक खेळाडू अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकरला गोलंदाजीमध्ये फारसं काही करू शकले नाही, परंतु आता संघाचा विजय स्वतःच्या हातामध्ये आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 बॉल 11. पहिलाच बॉल बॅट हातामधून निसटली आणि विकेट किपरच्या हातामधून देखील बॉल निसटलाय. 1 धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु करण सांगतोय एकच धाव ते घेतली जाईल. आता 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. पावसाळी रबर बॉल मध्ये संतोष देसाई सर अशा प्रकारच्या घटना नाही तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला मजा नाहीये. कित्येक वेळा खेळाडू स्किट होताना पाहिले, कित्येक वेळा खेळाडूंच्या बॅटरच्या हातामधून बॅट निसटताना आपण पाहिले असतील, परंतु क्षेत्ररक्षकांनी देखील थोडीशी सुरक्षितता बाळगा कारण की बॅट कधी हातामधून अगदी बंदुकीतून ज्या पद्धतीने कधी गुळी निघेल याचा नियम नाही, त्या पद्धतीनं फलंदाजाच्या हातामधून कधी बॅट निघेल याचा देखील नियम नाही. ते पंचांना सावध राहावं लागतं, क्षेत्ररक्षकांना सावध राहावं लागतं. आता 5 बॉल आणि 10 धावांची गरज. काय मॅच सुरू आहे सध्याच्या घडीला. प्रेक्षकांना काय हवंय तर प्रेक्षकांना पैसा वसूल सामना हवाय आणि तोच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 10 धावांची गरज गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित गोलंदाज सुमित. आंबामाता 11 आरळा आंबेवाडी डीडी. यावेळेस पहा नो बॉलचा इशारा. महत्वाच्या क्षणाला या धावा मात्र खूप महत्वाच्या. अतिरिक्त धाव. आता समीकरण बदललंय. 5 बॉल आणि 9 धावांची गरज. आता मात्र फ्री हिटची संधी बॅटरसाठी आपल्याला पाहायला मिळेल. करण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग आजच्या दिवसामध्ये. सर्वोत्तम धावा त्याच्या नावावरती वैयक्तिकरित्या आपल्याला पाहायला मिळतात. 15 बॉल मध्ये 43 वरती तो खेळतोय. सध्याच्या घडीला अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल त्याची सुरू आहे. चांगली बॅटिंग आणि संघ देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना
5 चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळेस फटका इथे फसलाय. बॉल हवेत, उंची जास्त, लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. आता समीकरण 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार? अगदी वातावरण संपूर्णपणे शांत आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मुकाबला. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग. प्रत्येक मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि हा संघर्ष दोन्ही टीमचे महत्वाचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल 7 धावांची गरज. 70 धावांचं एक मोठं टार्गेट, परंतु सलामीला आलेला फलंदाज वाकुर्डे गावचा सुपर डुपर खेळाडू करण सध्याच्या घडीला काय बॅटिंग करतोय. 45 धावावरती खेळतोय. यावेळेस पाच चांगला शोक लगावला. एक धाव तर आले. दुसरीचा इथे प्रयत्न होईल का? एक धाव आले. आता समीकरण बदललं. 3 चेंडू 6 धावा. करणने आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाचा श्वास रोखून ठेवलाय, परंतु सध्याच्या घडीला अमित पाटील स्ट्रायकरला. अमित पाटील यांच्या बॅटमधून देखील मोठे स्ट्रोक आलेत, परंतु आता संघाला एका मोठ्या फटक्याची गरज. एक षटकार ही मॅच मात्र घेऊन जातील संघ अध्यक्ष योद्धा 11. एक डॉट बॉल. आणखीन विजयाची प्रतीक्षा इथे करावी लागेल. 3 बॉल 6 धावाची गरज. इथे हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव आले. आता 2 चेंडू आणि 5 धावा. सामना जर टाय झाला तर दोन्ही संघाला इथे एक गुण दिला जाईल. लीग फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय आणि रन रेट वरती मात्र तुम्ही पुढच्या फेरीत बक्षीस पात्र फेरीपर्यंत पोहोचू शकता. यामुळे एक धाव इथे या सामन्यामध्ये खूप महत्वाचे आहे. 2 बॉल 5 धावांची गरज. या मॅच साठी एकदा जोरदार होऊ द्या. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस पाहायला डॉट बॉल. काय गोलंदाजी. कौतुक करून सुमितचा. आंबेवाडी या गावचा खेळाडू 11 धावा डिफेन्स करत असताना मात्र आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आणि आता 1 बॉल आणि 5 धावांची गरज. 65 वरती पोहोचलाय करण स्ट्रायकर, ज्याने आतापर्यंत आपल्या टीमला खूप चांगली कामगिरी करून दिली. 1 चेंडू 5 धावांची गरज. विजयासाठी हवा आहे षटकार. शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल आणि सामना इथे जिंकलाय टीम अरुणदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ इथे जिंकलाय. अप्रतिम गोलंदाजी जर आवडली असेल तर सुमित साठी जोरदार आहे आणि संघ मालक अरुणदादा मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या गोलंदाजाला दिलं जाईल. काय मॅच आपण पाहिली. पैसा वसूल सामना. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचले आणि हा सामना मात्र ते जिंकलाय टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट. विजय पावले यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संघाचा विजय होतोय. अभिनंदन. वेलपेड. हार्डलक बॅडलक करण. हार्डलक बॅडलक अध्यक्ष योद्धा 11 टीम. तर या सामनावीराचा किताब आपण देत आहोत आणि व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सतीजी पाटील आणि पहिल्या 2 सामन्याचा देखील सामनावीर किताब या ठिकाणी देणे बाकी आहे, ते देखील आपण देणार आहोत. आणि या सामन्याचा सामनावीराचा किताब आपण देत आहोत. अर्थातच बॅटिंग करत असताना ज्यांनी 11 बॉलमध्ये 34 धावांची बहारदार खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना 7 धावा पहिल्या षटकामध्ये ज्यांनी खर्च केल्या. विजय पावले ठरलेत या मॅचचा हिरो आणि सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीराचा किताब आपण देत आहोत. चला या लगेचच आणि सुमित यांना देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी व्यासपीठावरती दिलं जाईल. संघमालक अरुणदादा मोहिते यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. आणि
जशी नेक्स्ट मॅचला या ठिकाणी पहिल्या मॅचचा